पुढची बातमी बघूया। सोलापूर दक्षिण मतदारसंघामध्ये खासदार प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवार असणाऱ्या धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला आणि ठाकरे गटाला जोरदार झटका दिला। प्रणिती शिंदे यांच्या विरोधात यानंतर आता ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालाय। आता धर्मराज काडादी यांची प्रतिक्रिया सुद्धा समोर आली आहे। प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदेंनी आधीच पाठीशी राहणार असल्याचं सांगितलं होतं, पण त्यांनी काल जाहीर केलं असं काडादी यांनी सांगितलं। तसंच हे आधीच जाहीर झालं असतं तर कदाचित आणखी चांगलं झालं असतं असंही त्यांनी म्हटलंय। महाविकास आघाडीकडून मी इच्छुक होतो, त्या प्रक्रियेमध्ये जवळजवळ 15-20 दिवस गेले आणि अतिशय प्रत्येक वेळेस शेवटच्या घटकेला मला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरावा लागला। त्यावेळेसच प्रणिती शिंदे यांनी सांगितलं होतं की तुम्हाला आपण काँग्रेसचा पुरस्कृत अशा पद्धतीने घेऊ, परंतु कुठं काय अडचण आली माहीत नाही। आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब असू देत, खासदार प्रणितीताई, या दोघांनी ज्या बाईट दिल्या त्या माध्यमातून मला या निवडणुकीत काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी पाठिंबा जाहीर केला। वैयक्तिक अशा पद्धतीचं जोडे मारणं किंवा कोणाला तर शिव्या घालणं ही संस्कृती पटणारी नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।